नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आज आपण भेटणार आहोत, ज्यांनी बालपणापासून समाजसेवेचं, सांस्कृतिक क्षेत्राचं आणि सामाजिक सलोख्याचं काम केलं. आणि कधीकधी असं वाटतं की बाप से बेटा सवयी, वडिलापेक्षा 2 पावलं पुढं जाऊन काम करण्याची सवय असलेले लातूर महानगरीचे महापौर विक्रांतजी गोजमगुंडे यांना. विक्रांतजी नमस्कार. नमस्कार. आपण महापौर कधी झालात आणि कसं झालात? सर्वप्रथम मी दैनिक मराठवाडा नेताचे आभार व्यक्त करतो की आजच्या या त्यांच्या मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या मुलाखतींच्या सत्रामध्ये आज त्यांनी मला सुद्धा संधी दिली. आणि सन्माननीय बद्दर साहेब सुरुवातीला असं म्हणाले की बाप से बेटा सवयी, पण मी त्यांनाही सांगू इच्छितो की मी माझ्या वडिलांच्या 10% जरी यश मिळवू शकलो तरी मी आयुष्यात स्वतःला फार समाधानी समजेल. कारण त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचा राजकीय प्रवास केला आणि आज मी जो काही आहे तो त्यांच्या नावामुळेच आहे. त्यामुळं त्यांच्यापेक्षा मोठं काम हे माझ्या हातून कधी घडू शकणार नाही, हेही तितकंच खरं आहे. मी साधारणतः 21 नोव्हेंबर 2019 रोजी माझी महापौरपदी निवड झाली आणि मग साधारणतः आठवडाभरामध्ये आम्ही कामकाजाला सुरुवात केली. आणि मागील 2-2.5 वर्षापासून लातूर शहराचं, लातूरसारख्या अतिशय सुसंस्कृत आणि देशभर स्वतःची एक वेगळी ओळख तयार केलेल्या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळते. ज्या शहराला आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा वारसा आहे, ज्या शहराला लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचा वारसा आहे, अशा शहराचं प्रतिनिधित्व करायला मिळणं ही माझ्या स्वतःसाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि विशेष करून मी आज ज्या सभागृहामध्ये कामकाज पाहतो किंवा ज्या पालिकेच्या इमारतीमध्ये कामकाज पाहतो, त्याच पालिकेच्या इमारतीमध्ये माझे वडीलसुद्धा कधी काळी नगराध्यक्ष म्हणून त्याच केबिनमध्ये असायचे, त्याच सभागृहामध्ये त्या सभा घ्यायच्या. हा माझ्यासाठी एक अवर्णनीय संधी आहे. त्याचबरोबर ज्या नगरपरिषदेमध्ये आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब नगराध्यक्ष म्हणून राहिले, आदरणीय डॉक्टर JM वाघमारे साहेब नगराध्यक्ष म्हणून राहिले, माझे वडील नगराध्यक्ष म्हणून राहिले आणि त्यानंतर आणि त्या आधीच्या काळात सर्व जे काही महाभूतींनी त्या ठिकाणी काम केलं, त्या पदावरती आपल्याला विराजमान होता येतं आणि एवढ्या कमी वयामध्ये ती संधी मिळाली, याबद्दल मी ईश्वराचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत. आपण म्हणता की मी बाप से बेटा सवयी नाही काय, पण तुम्ही महापौर होतानाच तुम्हाला खरं म्हणजे बळीचा बकरा म्हणून तुम्हाला उभा केलं होतं. पण तुमचं कौशल्य, वडिलाचा आशीर्वाद आणि तुमचं दांडगं मित्रमंडळ यामुळं तुम्ही सिद्ध करून दाखवलं. एका बाजूला वडिलापेक्षा सरस आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांना अजिबात तुम्हाला महापौर करायचं नव्हतं. तुम्ही होताल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. फक्त तुमच्यामुळं तुम्ही महापौर झालात, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, असं म्हणणं खरं म्हणजे योग्य ठरणार नाही. कारण मी जसं राजकारणात आलो तसं राजकारणात आल्याच्या नंतर मला सर्वप्रथम प्रभाग समितीचं सभापती म्हणून काम पाहता आलं, परिवहन समितीचा सभापती म्हणून काम पाहिलं आणि त्याच दरम्यान OBCला आरक्षण सुटलेलं होतं. मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस अख्तर मिस्त्री साहेबांना महापौर केलं गेलं. त्यानंतर एकदा संधी निर्माण झाली, त्याही वेळा मी पक्षाकडं इच्छा व्यक्त केली, परंतु त्यावेळेस पुन्हा ॲडव्होकेट दीपक सुळ साहेबांना महापौर केलं गेलं आणि नंतर मला मात्र स्थायी समितीचा सभापती म्हणून काम पाहता आलं. निवडणुका झाल्यावर अगदी काठावरचं बहुमत आम्ही गमावलं. फक्त 2-3 जागाचा फरक होता. त्या काळातसुद्धा पक्षाने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती, हे सुद्धा आपण नोंद घेणं गरजेचं आहे. परंतु पक्षश्रेष्ठींनी असा आदेश दिला की आपण जनतेचा कौल हा मान्य केला पाहिजे आणि इतर काही त्या ठिकाणी इतरांना सोबत घेणं हे करू नये असं सांगितल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी काही हालचाल करता आली नाही. तो सभागृहातला पराभवही स्वीकारला आणि मग नंतर मात्र ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ पार पडलेला होता भारतीय जनता पक्षाचा,
त्याच्यामध्ये अनेक जण त्यांच्याकडनं दुखावले गेलेले होते. शहरात विकासाची कामं झाली नाहीत. सर्वत्र एक जनतेमध्ये सुद्धा नाराजी होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काही मंडळींना विनंती केली. मी नगरसेविका गीताताई गौड यांना विनंती केली की आपण जर आलात तर आपल्या लातूर शहराच्या विकासाला आपल्याला गती देता येईल. त्यांनी ती मान्य केली. मी चंद्रकांतजी बिराजदार साहेबांना विनंती केली. त्यांनासुद्धा ते पटलं की शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला योग्य नेतृत्वाच्या खाली आणि योग्य व्यक्तींसोबत मिळून काम करावं लागेल. कारण त्यांना तिकडं एक नैराश्याचं वातावरण सातत्यानं जाणवत होतं. त्यामुळं ती दोघं मंडळी आली. आणि एक मात्र खरं आहे की मी महापौर होण्यामध्ये माझ्या वडिलांचाही फार मोठा वाटा राहिला. कारण जे राजा मणियार साहेब जे वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यावेळी होते आणि त्यांनी अगदी 1 महिन्यापूर्वी विधानसभा लढवली होती आणि मी त्यांच्या विरोधात माझ्या नेत्याच्या प्रचारात होतो. म्हणजे कडवी झुंज त्यांच्या तिथं आम्ही दिलेली होती. कधी कधी कटू अनुभवसुद्धा आले. परंतु अगदी एकाच महिन्यामध्ये महापौर पदाची ज्यावेळेस संधी आली त्यावेळेस राजा मणियार साहेबांनी मला स्वतःहून फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुला जर संधी मिळत असेल तर मी तुझ्यासोबत आहे. तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने त्यांना संपर्क केलेला होता. त्यांनाही काही पदाच्या ऑफर दिल्या गेलेल्या होत्या. परंतु ते सगळं नाकारून केवळ माझ्या वडिलांचे आणि त्यांच्या मोठ्या भावांचे असलेले जुने संबंध आणि गेल्या 2-3 पिढ्याचे संबंध आमचे असल्यामुळं त्यांनी ती भूमिका घेतली आणि मी त्या ठिकाणी महापौर म्हणून विराजमान होऊ शकलो. आणि पुढचा प्रवास आपण बघतच आहात. आणि त्या प्रवासामध्ये चंद्रकांतजी बिराजदार साहेब यांनाही आम्हाला उपमहापौर करता आलं. त्यांनीसुद्धा अतिशय उत्तम योगदान लातूरकरांसाठी दिलेलं आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये एक विचारानं आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आम्ही काम पाहतोय. आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करता आणि तुमचं एकंदरीत लोकांचं अप्रिशिएशन की अगोदर कोणाचाही फोन आला की उचलणं, भेटणं, बोलणं. पण जो तुमच्या नेत्याचा गुण आहे, नेते म्हणजे अमित देशमुख यांचा गुण आहे की लोकांचा फोन न उचलणे, बघून नाही बघितल्यासारखं करणे. आम्हाला असं वाटत होतं तुम्ही महापौर झाल्यानंतर की तुमच्यामुळं ते सुधारतील. पण दुर्दैवानं त्यांच्यामुळं तुम्ही बिघडलात. लोकांचे फोन घेऊ नका असं त्यांनी सांगितलं का तुम्हीच फोन घेत नाहीत? नाही, असं नाही आहे बद्दर साहेब. होतं काय की ज्यावेळेस आपण एखाद्या की पोस्टवरती जातो किंवा एखाद्या प्रमुख पदावरती जातो त्यावेळेस कार्यभार एवढा वाढतो की अगदी मला स्वतःसाठीही वेळ देता येत नाही किंवा कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. दिनचर्या अशी होऊन जाते की 24 तास काम करावं लागतं. रात्रीची झोप मिळत नाही. आणि या काळात मग दिवसभर बैठका, भेटी, कार्यक्रम, त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणांच्या बैठका घेणं, ह्या काळामध्ये कधी कधी फोन घेणं होत नाही हे मी कबूल करतो. कारण अनेकदा माझ्याकडनंही त्या गोष्टी घडतात. कारण कार्यक्रमाच्या व्यस्ततेमध्ये आपण असतो आणि मग ते फोन घेता येत नाही. परंतु मी बऱ्याचदा नंतर प्रत्येकाला संपर्क साधून त्यांची अडचण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर पालकमंत्री महोदयांचं सुद्धा तसंच आहे. ते सुद्धा आता राज्याचा कारभार हाकत आहेत आणि अशा वेळी अनेकांचे आलेले फोन हे मिस होणं हे साहजिक आहे. परंतु तेही पुन्हा सर्वांना संपर्क करतात. त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत ते सुद्धा संपर्क करत असतात. त्यामुळं मला वाटतं की ही बाब खरी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. कॉमन गाडीवाला असेल, कुणीही असेल, अननोन माणूस असेल तर इकडून फोन गेला की तुम्ही दोघं बी मुख्यमंत्र्यापेक्षा तर जास्त कार्यभार असलेले नाहीत ना. ते सरळ म्हणायचे मी विलास देशमुख बोलतो. मग त्यांच्यापेक्षा तुमचं काय एवढं कार्य आहे आणि भार एकदम वाढलाय? नाही बद्दर साहेब, लोकनेते विलासराव देशमुख साहेबांची बरोबरी ही आमच्यापैकी कार्यकर्त्यांच्या स्तरावर तर सोडाच, पण मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रातल्याच काय देशातल्या कुठल्या नेत्याला येऊ शकत नाही. त्यांचं अफाट व्यक्तिमत्व, अफाट त्यांचा कामाचा उरक आणि त्याचबरोबर त्यांचं जे सहजता होती वागण्यातली ती कोणालाही आम्हाला येऊ शकत नाही. परंतु एक बघितलं पाहिजे की त्या काळात आणि आजच्या काळात बद्दर साहेब खूप फरक आहे. आजच्या काळात आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये किमान 2-2, 3-3 मोबाईल आहेत. आज फोन येण्याची संख्या वाढलेली आहे. कारण आधीचा काळ असा होता की व्यक्तींना स्वतः संपर्क एकमेकांचा अधिक करण्यावर भर असायचा. आता सगळंच फोनवरती आलं आहे, व्हॉट्सॲप आलं आहे, सोशल मीडिया आहे.
बरं आम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा एक संपर्क सगळ्यांचा जोडून ठेवतो, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची कामं होणं हे महत्वाचं आहे आणि ती कामं करण्यामध्ये आम्ही कुठं कमी पडत तुम्ही नाही. आता कालचाच मला तुम्हाला उदाहरण जर सांगायचं झालं, आता तो काही मोठेपणा नाहीये, पण काल रात्री 12:15 वाजता मला एक अनोळखी फोन आला. त्यांनी सांगितलं की एका दिवसाचं जन्मलेलं बाळ आहे आणि त्यांना ओ निगेटिव्ह रक्त हवंय. तसं ओ निगेटिव्ह रक्तगट हा रेअर असतो आणि तो योगायोगाने माझा आहे. मी 12:15 वाजता मोटरसायकलवरती तिथं पोहोचलो, रक्तपेढीमध्ये गेलो. दुर्दैवानं माझं आणि त्याचं रक्त 1 वर्षाचं बाळ असल्यामुळे त्याच्यातले प्लेटलेट सुद्धा मॅच व्हावे लागतात. ते झालं नाही, परंतु माझ्या एका मित्राला मी फोन केला, त्यांना रात्री बोलवून घेतलं, योगायोगाने त्याचं मॅच झालं आणि त्या बाळाला त्या ठिकाणी जीवनदान आपल्याला देता येतं. अशा अनेक प्रसंग सांगता येतील कोरोना काळातले किंवा काय, परंतु दिवसभरामध्ये मात्र अनेकदा अडचण होते हे मी मान्य करतो. आपण स्टँडिंगचे चेअरमन होतात, भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. आपण महापौर झालात, करोना आलात आणि मला आठवतं आहे की लातूरकरांचे लोकप्रिय जिल्हाधिकारी की तुम्ही आमदार व्हावं, तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या घरची 5 दिवसाची डिलिव्हरी असताना आपल्या लोकप्रिय नेत्यांनी त्यांची तात्काळ बदली केली. याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, मी सुरुवातीला आपला जो पहिला प्रश्न आहे की मी स्थायी समितीचा सभापती झालो आणि भीषण पाणी टंचाई होती आणि मग रेल्वेनं पाणी आलं तर रेल्वेनं 25 लाख लिटर पाणी एक दिवस आडे यायचं. लातूर शहराला टँकरची गरज 75 लाख लिटरची होती. मग आम्ही डोंगरगाव बॅरेजवरनं 50 लक्ष लिटर, माखणी धरणावरनं 25 लाख लिटर, असं 75 लाख लिटर आणि रेल्वेचं आलेलं 25 लक्ष लिटर हे पाणी प्युरिफाय करायचं, शुद्धीकरण करायचं आणि पुन्हा मग ते टँकरने शहरात पुरवायचं. खूप मोठं आव्हान. कदाचित ज्या नैसर्गिक आपत्ती म्हणतात किंवा आपत्ती व्यवस्थापनामधलं दर्जेदार उदाहरण हे लातूर शहराने त्या ठिकाणी दाखवून दिलं. मी लातूर शहराच्या त्या काळातल्या जो शहराच्या वासियांनी जो संयम ठेवला त्याचंही कौतुक करेन. कुठंही अनुचित घटना, एकही घटना घडली नाही की टँकर गेलाय आणि तिथं मारामाऱ्या झाल्यात. लोकांनी 200 लिटर आम्हाला रॅशनिंग करावं लागलं. म्हणजे हे जर आज प्रगत देशातल्या नागरिकाला कळालं तर ते लोक कदाचित आपल्याला थट्टा करतील किंवा आपल्याच देशातल्या पुणे मुंबई सारख्या शहरांमधल्या लोकांना याचा विश्वास पटणार नाही, पण ते आपण करून दाखवलं. आणि 4 दिवसाला आपण 200 लिटर द्यायचो, कधी कधी 8 दिवसाला 200 लिटर द्यायचो. तेही काम आम्हाला करता आलं. त्याच बरोबरीनं तो काळ सुद्धा सर केला आणि मी स्थायी समितीचा सभापती असताना धरण भरलं आणि 24 तासात लातूरकरांच्या नळाला पाणी देण्याचं काम सुद्धा केलं. म्हणजे एवढ्या गतिशील पद्धतीनं आम्ही सगळ्या यंत्रणा तयार ठेवलेल्या होत्या. इकडे डिझास्टर आहे आणि त्याच वेळी इकडे ऑपॉर्च्युनिटी आहे. या पद्धतीनं काम करत जेव्हा पाऊस पडला आणि धरण भरलं, 24व्या तासाला नळाला पाणी आम्ही लातूरकरांना दिलं. आता महापौरपदी निवड झाली, 1-2 महिन्याचा काळ गेला. अनेक स्वप्न बघितलेली होती शहरासाठी. शहरामध्ये खूप काही करायच्या योजना तयार केलेल्या होत्या आणि लागलीच मार्च महिन्यामध्ये कोरोनाचं आगमन झालं, लॉकडाऊन झालं. परंतु त्या काळात सुद्धा महाराष्ट्रातली एकमेव महापालिका लातूर शहर महापालिका होती. 70 दिवसात एकही रुग्ण नव्हता आणि मग मात्र रुग्ण निघायला लागले. त्या काळात सुद्धा तुम्ही बघितलं असेल की आम्ही सगळ्यांनी झोकून देऊन काम केलं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की खाजगी दवाखान्यातले डॉक्टर सुद्धा अतिशय घाबरत होते रुग्णाला तपासायला. कंटेनमेंट झोन केला तर तिथं ड्युटी ज्या कर्मचाऱ्याची लावली जाईल ते लोक यायचे आणि तेही आमच्याकडे तक्रार करायचे की साहेब आमच्याही घरात लहान मुलं बाळ आहेत, आम्हाला का धोक्यात टाकताय. म्हणजे सीमेवर सैनिक लढताना जसे भाव असायचे तसे भाव त्यांचे असायचे. सैनिक रडत नाही, पण इथं आम्हाला सवय नसल्यामुळं ते भावना व्हायची. मग आम्ही ठरवलं की आपणच स्वतः पुढे राहायचं, स्वतः कंटेनमेंट झोनमध्ये जायचं, स्वतः रुग्णांना भेटायचं. आणि मग त्यावेळेस सगळ्या प्रिकॉशन घेऊन आम्ही भेटायला लागलो. लोकांना वाटलं की कोरोना झाला म्हणजे आता माणूस गेला, पण त्या काळात सुद्धा आम्ही पुढे राहिलो. सगळ्यांना भेटीगाठी घेतल्या, सगळ्यांना आश्वस्त केलं, योग्य वैद्यकीय सुविधा दिल्या. अगदी भाजीपाला, दूध, पाणी, फळं ही घरपोच मेडिसिन ही घरपोच कंटेनमेंट झोनमध्ये दिली. मीच पहिला होतो जो स्वतः PPE किट घालून आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये जाऊन मी सगळ्या रुग्णांना सुद्धा भेटायचो.
अशा पद्धतीचं काम केलं आणि आपण बघितलं की 2 वर्षामध्ये अतिशय उत्तम काम लातूरमध्ये आपण केलं आणि ज्याची महाराष्ट्र पातळीवर नोंद झाली. महाराष्ट्र राज्यानं सुद्धा आपलं कौतुक केलं. अशा परिस्थितीमध्ये काम केलं. मी विनोदानं प्रत्येक ठिकाणी म्हणायचो की मला पद मिळालं की कुठली तरी आपत्ती येते, परंतु आत्ता आपण ज्या जिल्हाधिकारी जी श्रीकांत साहेबांचा उल्लेख केला त्यांनी मला असं त्यांच्यासमोर सुद्धा बोलल्यावर त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही कधी कधी ह्याला पॉझिटिव्हली घेत चला, की ज्या ज्या वेळेस आपत्ती येत असेल त्या त्यावेळेस ईश्वर तुम्हाला लातूरकरांची सेवा करण्याची संधी देत असेल. आणि त्यावेळेस ते मलाही पटलं आणि मी खरंच ईश्वराचे आभार मानतो की कदाचित ही जर आपत्ती आली नसती तर मी नारळ फोडणं, उद्घाटन करणं, रस्त्याचा नारळ, नालीचा नारळ एवढ्याच गोष्टी केल्या असत्या, 4 दुकानांचं शोरूमचं फित कापणं. परंतु खऱ्या अर्थानं मला कोविडच्या काळामध्ये लोकांचे प्राण वाचवता आले, त्यांच्यासाठी झिजता आलं, की माझ्यासाठी आयुष्यभराची एक ठेवा आहे. आजही मला कुठेही लोक गेलं की भेटतात, अनोळखी चेहरे असतात, पण ते म्हणतात ओळखलं का? मला ते थोडंसं जड जातं, पण ते म्हणतात तुम्ही कोविडमध्ये मला मदत केली होती, तुम्ही ऑक्सिजन मिळवून दिला होता, तुम्ही महापालिकेच्या कोविड सेंटरवर मला दाखल केलं होतं आणि मी वाचलो. मला वाटतं बद्दर साहेब, मी असं समजतो की एखादा रस्ता, एखादी नाली, एखादी 5-10 कोटीची योजना करणं एकीकडं आणि एका व्यक्तीचा जीव वाचवणं एकीकडं, ते आम्ही करू शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर, त्याच काळामध्ये आपल्या घरी वहिनीची डिलिव्हरी झाली होती आणि तुम्ही मात्र डेड बॉडी अंत्यसंस्कार करणाऱ्या लोकांचे घरून डबे नेऊन देत होतात. तुमच्या म्हणजे आईसाहेबांनी केलेले डबे त्यांना नेऊन देत होतात, लोकांना अन्नधान्य नेऊन देत होतात, त्यासाठी नियोजन करत होतात. ही नेमकी ऊर्जा तुमच्याकडं कशी काय आली? नाही, मी असं ठरवलं होतं की ज्या दिवशी कोविड आला आणि सगळं आलं, अगदी भीतीचं वातावरण होतं. पहिल्या टप्प्यात तुम्हाला माहीत असेल की पाहुण्या रावळ्यात किंवा घरच्यांनाही कोणाला कोविड झाला तर लोक त्याच्यापासून दूर राहायचे, एवढी भीती होती. माझ्याही घरामध्ये पत्नी गरोदर होत्या आणि माझा मुलगा जन्माला 15 मे रोजी, म्हणजे अगदी त्याच काळामध्ये. पण सुरुवातीला माझ्याही घरात एकदा दोनदा माझ्या घरच्यांनी सांगितलं की थोडंसं बाबा जपून कर, लोकांचा जीव तर महत्त्वाचा आहे पण आपलाही जीव महत्त्वाचा आहे. पण मी मनाशी अशी खुणगाड बांधलेली होती की आपल्याला काहीही झालं हरकत नाही, पण लातूरकरांचा जीव सुरक्षित राहिला पाहिजे. आणि ती एक आतून ऊर्जा होती, कदाचित देवाने बळ दिलं असेल त्यावेळेस. मलाही कधी कधी मागे वळून पाहताना वाटतं की कसं मी हे करू शकलो. त्यावेळेस पत्नीनेही साथ दिली, त्यांनीही सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही लोकांसाठी करा, कारण त्यांना माहिती आहे की मी राजकारणात पॅशनसाठी आहे, फॅशनसाठी किंवा प्रोफेशनसाठी नाही. त्यामुळे त्यांनाही त्याची जाण होती. घरातच मी एका दुसऱ्या रूममध्ये राहायचो आणि मग घरूनच सगळं करायचो. तर अंत्यविधी करणाऱ्या लोकांबद्दल बोललात बद्दर साहेब, ती जी लोकं होती 10 कर्मचारी, साधारणतः वर्षभर ती घरीच गेली नाहीत. आमच्या मनपाच्या शाळेवर राहायची, तिथंच जेवण वगैरे व्हायचं. परंतु एक वेळा अडचण अशी व्हायची की एकाच दिवशी 37 मृतदेहांना त्यांना अंत्यसंस्कार करावे लागायचे. वेळ एवढा जायचा की जेवायलाही त्यांना वेळ मिळायचा नाही. मग रात्री त्यांना जेवणाची व्यवस्था करणं, घरून डबा नेऊन देणं, कारण हॉटेल्स बंद होते सगळे. अशा परिस्थितीमध्ये तेही करू शकलो. मला वाटतं ती जी ऊर्जा मिळाली ती माझ्या वडिलांकडनं आलेली देण आणि माझ्या आईवडिलांचे माझ्यावरचे असलेले संस्कार आणि देवाने दिलेली ऊर्जा, केवळ हेच मी सांगू शकतो. आपण महापौर होण्याच्या अगोदर कर्मचाऱ्याला 5-5, 6-6 महिने पगार मिळत नव्हता. आपण काय करिश्मा केला किंवा जादू केली की ज्यामुळं कर्मचाऱ्याला गेल्या 1.5 वर्षात, 2.25 वर्षात सातत्यानं रेग्युलर पेमेंट मिळतं? नाही, त्याच्यामध्ये करिश्मा किंवा जादू म्हणण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे. ही बाब खरी आहे की त्या काळामध्ये महापालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. आजही ती बेताचीच आहे. परंतु त्या काळामध्ये महापालिकेचे जे कर्मचारी रात्रंदिवस आपल्यासाठी राबतात, त्यांना 6-6 महिने वेतन मिळायचं नाही आणि मग त्यांना खाजगी सावकाराकडनं कर्ज काढावं लागायचं. अगदी 10%, 12% व्याजदर, ज्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही, या व्याजदराने ते पैसे काढायचे. आणि 6 महिन्याने 1-2 महिन्याची पगार झाली की पहिल्या महिन्याचा पगार तर त्यांचा व्याजामध्ये जायचा. ही बाब आमच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही त्याचं नियोजन केलं आणि एक ठरवलं पहिल्या दिवशी की अनावश्यक सर्व खर्चाला फाटा द्यायचा.
सर्व अनावश्यक खर्च बंद केले. मनपा निधीमधनं कामं घेण्याचं आम्ही बंद केलं. जे काही योजनेची कामं असतील ती योजनेची कामं प्राधान्य दिली. एक ठेवलं की आलेला पैसा हा पहिला कर्मचाऱ्याच्या वेतनावर खर्च होईल आणि मग मात्र इतर गोष्टीवर खर्च होईल. त्यामध्ये सूत्र असं ठेवलेलं होतं की विकास कामावर थोडासा आपल्याला कमी लक्ष दिलं हरकत नाही, पण कर्मचारी हा प्रथम घटक आपण मांडला. आपण उत्पन्नाचे सोर्ससुद्धा वाढवले. म्हणजे आपल्याला सांगावंसं वाटेल की आपण प्रथमतःच जे भंगार होतं, स्क्रॅप मटेरियल होतं, त्याचं ई ऑक्शन केलं. ई ऑक्शन करून त्याची विक्री केली. त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंगमध्ये प्रत्येक गाडी त्यातून बाहेर जाईल अशा पद्धतीनं केलं आणि साधारणतः 1 ते सव्वा कोटी रुपये हे मनपाच्या बिल्डिंगमध्ये पडलेलं भंगार विक्री करून आम्हाला मिळालं. आणि इतरही सुद्धा ज्या गोष्टी होत्या त्याचे सगळ्याचे आम्ही खर्च बंद करून सगळा पैसा हा महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारवण्याकरिता केली. आज महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची जरी असली तर एक नियमितपणा आम्ही आणलेला आहे. मागच्या सव्वा वर्षापासून कर्मचाऱ्यांचं वेतन बरोबर त्या तारखेला त्यांच्या खात्यावर जमा होतं. खरं म्हणजे कर्मचाऱ्यांचं वेतन हे दर महिना 3 कोटी रुपये आहे. आणि पाणी पट्टी, वीज पुरवठा, पथदिवे, कचरा या सगळ्यांचं मिळून महिन्याला 7 कोटी रुपये असे आहेत की जे मनपाला खर्चच करावे लागतात. या परिस्थितीत सुद्धा जी एक 10 वर्षात आवश्यकता होती की आर्थिक घडी कुठेतरी बसावी, ती बसवण्यात आम्ही यशस्वी झालोय. आता मला वाटतं की आता आर्थिक घडी बसली आहे, पाया मजबूत आम्ही केला आहे. आता येणाऱ्या लोकांनी यातला वरती इमारतीच बांधत किंवा त्याच्यावरती वीट चढवत आता लातूरच्या प्रगतीला आता कुठंही अडचण येणार नाही. म्हणजे येणाऱ्या लोकांसाठी आता खूप चांगल्या संध्या आम्ही निर्माण करून ठेवलेल्या आहेत. जे काही हर्डल्स होते ते सगळे हर्डल दूर करून आता मनपाचा विकास रथ हा वेगानं धावेल अशा व्यवस्था आम्ही करून ठेवल्या आहेत. तुम्ही मनपाचा विकास रथ वेगानं धावेल हे लातूरकरांनाही कळतंय, आजूबाजूच्या जिल्ह्याच्या लोकांनाही कळतंय आणि तुमच्या नेत्यालाही कळतंय. पण त्या नेत्याला तुमची लोकप्रियता, तुमचं संघटन कौशल्य, वागणं यामुळं जाणीवपूर्वक आयुक्त अमन मित्तलला सांगून तुमची PA काढणं, तुमच्या कामाला अडथळे करणं हे सातत्यानं, आणि तेही पालकमंत्री को मिलो म्हणतात. म्हणजे काय महापौर काय रबर स्टॅम्प आहेत का? नाही, मी जेव्हापासून महापौर झालो आहे तेव्हापासून लातूरकरांनी अनुभवलं आहे आणि आपणही अनुभवलं आहे की मी रबर स्टॅम्प म्हणून कधीही वागलो नाही. न नगरसेवक असताना न महापौर असताना मला माझे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मी त्या पद्धतीने निर्णय घेतो. आणि तसं जर असेल तर आपण बघितलं असेल की मागच्या 2.5 वर्षात सभागृहामध्ये जे काही विषयपत्रिकेवरचे विषय होते त्यापैकी एकही विषय हा हाणून पाडला गेला नाही किंवा एकही विषय नामंजूर झाला नाही. प्रत्येक विषयाला माझ्या पक्षाच्याही सदस्यांनी समर्थन दिलं, विरोधी पक्षाच्याही लोकांनी समर्थन दिलं. कारण सगळ्याला समान वागणूक देण्याचा आपला प्रयत्न राहिल्यामुळं आणि जे करायचं ते शहराच्या भल्यासाठी हे माझं कायम ब्रीद वाक्य असतं. मला महापालिकेमध्ये फक्त एकच गोष्ट पटत नाही जर कोणी करत असेल की शहराचं जर कोणी वाटोळ करत असेल किंवा शहराला जर दाग लागेल असं कोणी करत असेल तर तेवढाच माझा तात्विक विरोध एखाद्या गोष्टीला असतो. अन्यथा प्रत्येकाच्या सूचनांचं स्वागत करून मी काम करण्याचा प्रयत्न करतो. आता नेत्यांबद्दल आपण बोललात, खरं म्हणजे मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक आहे. काँग्रेस आज महापौर म्हणून सुद्धा काँग्रेस पक्षाचाच मी महापौर आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करतोय. आणि आपण बघितलं असेल की आता मला अहमदपूर नगर परिषदेची सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणजे माझ्या कामाची नोंद घेऊन योग्य त्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी जबाबदारी देतात. आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल बोललात. आता कसं आहे की देशभरामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं वागणं हे एका वेगळ्या पद्धतीनं अनेकदा आपल्याला दिसून येत असतं. तुम्ही सांगितलं की ते माझे PA काढून घेतले. मला अशा लहानशा आणि संकुचित किंवा चीप गोष्टींनी मला काही फरक पडत नसतो. त्याच्यामुळं मी कुठल्या महापालिकेचे आजवर लाभच उचललेले नाही आहेत. त्याच्यामुळे मला ह्या अशा गोष्टींमुळे कधीही फरक पडलेला नाही आणि पुढे पडणारही नाही. तेच आश्चर्य आम्हाला वाटतं की तुम्ही गाडी म्हणजे वापरत नाही, चहा पाण्याचा खर्च महापौराला अधिकार असतो तो तुम्ही म्हणजे घेत नाही, तुम्हाला जो 30-40 हजार पगार असतो तुम्ही तो घेत नाहीत. तर तुम्ही कशामुळं हे करता जेव्हा की तुम्हाला प्रशासन हे आडखाट्या आणतंय हे तुम्ही कबूल करणार नाहीत.
तरी परंतु सांगतो की दैनिक मराठवाडा नेत्याला लॉक लावलं गेलं. सगळ्या दुकानावर माझ्यापेक्षा जास्त भाडं असताना महापौर म्हणून तुम्हाला बघ्याची भूमिका घ्यावी लागली. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मी महापालिकेचं वाहन वापरत नाही ही गोष्ट खरी आहे. त्या वाहनासाठी येणारा भत्ताही मी घेत नाही. माझ्या कार्यालयामध्ये आलेल्या अभ्यगंतांना चहा पाणी देण्याकरिता सुद्धा मी स्वतःच्या खिशातल्या पैशांनीच तो चहा पाचतो, हेही गोष्ट खरी आहे. परंतु एक मानधन जे महापौरांना विशेष असतं तेही घेत नाही. नगरसेवकाचं आलेलं मानधन तेही मी सामाजिक कार्यात लावतो. खरं म्हणजे माझ्या वडिलांनी एकदा मला हा सल्ला दिला होता, कारण माझ्या वडिलांचं पूर्णच राजकीय आयुष्य अतिशय निर्धाग, म्हणजे कुठेही डाग न लागलेलं आणि इतरांना देण्याचं हे राहिलेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की पद्मनाभ मंदिरामध्ये ते दर्शनाला गेले होते आणि तिथं त्यांना पाहण्यात आलं की तिथं जे राजघराणं आहे, ज्यांचं ताब्यात ते मंदिर आहे, ते पूजा केल्यानंतर जाताना देखील पाय धुतात. आपल्याकडे पद्धत आहे की आपण मंदिरात आत जाताना पाय धुतो, पण तिथं पद्धत आहे की मंदिरातून बाहेर जाताना पाय धुतात, कारण त्याची धूळ सुद्धा घरात जाता कामा नये. अशाच पद्धतीनं त्यांनी मला महापौर झाल्यानंतर सांगितलं होतं की त्या महापालिकेतला काहीही आपल्या घरात येता कामा नये, आणि ते पाळण्याचं कसोशीनं प्रयत्न केला. यशस्वीही होता आलंय, कारण लोक बघतात. कारण आज आपली महापालिका किंवा आपलं लातूर शहर हे असं आहे की तिथं माशी शिंकली तरी सगळ्याला कळतं, अशा पद्धतीचं आहे. आपण म्हणताय की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वागण्याबद्दल हुकुमशाही राहावी. वैयक्तिक मराठवाडा नेत्यावरच्या कारवाईबद्दल बोलाल तर वैयक्तिक मराठवाडा नेत्यावरची झालेली कारवाई ही चूकच होती. हे मी सभागृहात सुद्धा त्याबद्दल सुतोवाच केलेलं होतं. त्यामध्ये जे काही त्रुटी आहेत त्या दूर करून त्या सुरळीत करण्याच्या सूचनाही आम्ही त्यावेळेस अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. परंतु वैयक्तिक एकमेकाच्या रागापोटी अशा पद्धतीचं कारवाई होणं हे उचित नव्हतं, आणि त्याबद्दल सुद्धा त्यावेळी प्रशासनाला आम्ही सक्त ताकीद दिलेल्या आहेतच. आणि पुढेही असं घडलं तर आम्ही त्याच पद्धतीनं आम्ही सक्त ताकीद देऊ. कारण चूक असेल तर त्याला चुकीला क्षमा करता कामा नये, हे माझाही स्वभाव आहे. परंतु एखाद्याची चूक नसेल तर विनाकारण त्याला त्रास देणं हे मात्र पटण्यासारखं नाही. योगायोगानं कर्मधर्म संयोगानं आपण महापौर आहात, आणि याच काळात मराठवाडा नेता असेल, डॉक्टर खय्यूम असतील, राजस्थान शाळा असेल, किंवा आणि अनेक जे कोणती बंदी ती तुकडेबंदी नाही आपलं काय म्हणजे गुंठेवारी. अहो, तुमच्या काळात तुम्ही एवढे स्वाभिमानी निर्भीड असताना एक अधिकारी मात्र मालामाल झाल्याची चर्चा आहे, आणि तुम्ही मात्र नरोवा कुंजरूची भूमिका घेता. तुम्हाला याची चीड राग येत नाही का? तुम्ही नेत्याच्या कानावर घालत नाहीत का? का नेत्याच्या सपोर्टनं ते सगळं करतात? नाही, हे बघा, आपल्याकडं जी नेतृत्वाची परंपरा राहिलेली आहे ती एक सुसंस्कृत नेतृत्वाची परंपरा राहिलेली आहे, आणि ती आजही चालूच आहे. म्हणजे आपले पालकमंत्री अमितजी देशमुख साहेब हे सुद्धा अगदी सुसंस्कृत राजकारण करण्याकरिता ओळखले जातात. अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलाल तर अधिकारी स्तरावर जे काही तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या तक्रारीवर तातडीनं कारवाई प्रत्येक वेळी आम्ही केलेली आहे. गुंठेवारीच्या बद्दल बोलाल तर गुंठेवारीच्या बद्दल तर अगदी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठरावच पारित केलेला आहे की गुंठेवारीच्या प्रकरणांच्या चौकशी करून केवळ चौकशी नाही तर त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करायला सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही मान्यता दिलेली आहे. परंतु ते एक प्रक्रिया असते की त्याच्यामध्ये दोषी कोण आहे, नेमकं कोण त्याच्यामध्ये काळंबेरं केलेलं आहे, ते चौकशा होऊन निष्पन्न झाल्याशिवाय एखाद्याला आपल्याला वैयक्तिकरित्या दोष देता येणार नाही. आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये सुद्धा काही सदस्यांनी तक्रारी केल्या. त्याही वेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा घडली, त्याच्यावरती ठराव पास केला आहे आणि त्याच्यावर सुद्धा चौकशी लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तसा अहवाल राज्य शासनाकडे सुद्धा गेलेला आहे. म्हणजे लातूर शहर महापालिकेचा कारभार हा पूर्णतः पारदर्शक राहायला पाहिजे या वृत्तीचा मी आहे किंवा माझे सगळे सहकारी आहेत. आणि लातूर शहर महानगरपालिकेला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आमच्याकडनं खपवून घेतलं जाणार नाही. फक्त प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, पूर्ण प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. केवळ एखाद्याने केलेले आरोप हे आरोप केला म्हणून त्याला दोषी समजणं हे योग्य नाही.
त्याच्यामध्ये तथ्य किती आहे, त्याच्यामधल्या त्रुटी काय आहेत, ह्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मग त्याच्यावर कार्यवाही होईल. आणि मी तुम्हाला आज आश्वस्त करतो, जर एखाद्याने खरंच चूक केली असेल किंवा एखादा जर त्या बाबींमध्ये दोषी असेल तर अगदी त्यांना योग्य ते शासन नक्की होईल ही मी खात्री तुम्हाला देतो. किंवा अशा कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणावरनं किंवा पालिकेतल्या कुठलाही अधिकारी कर्मचारी यांनी जर चुकीचं वर्तन केलं असेल, मनपाच्या हिताच्या विरोधात वर्तन केलं असेल तर त्याला कधीही क्षमा केली जाणार नाही. योग्य ती तुम्हाला आणि तुमच्या नेत्याला बदनाम करण्याचं षडयंत्र एखादा अधिकारी करतो आणि पालकमंत्री म्हणतात हे मला काय माहीत नाही, बघून घ्या. म्हणजे बघून घ्या म्हणजे बघून घ्या का काय, का बघून सोडून द्या, का बघून काहीतरी घ्या? नाही, पालकमंत्री महोदयांना त्याच्यामध्ये घेणं मला वाटतं थोडंसं उचित होणार नाही. अधिकाऱ्यांच्या बाबतीत म्हणाल, एखादा अधिकारी जर खाजगीमध्ये असं बोलत असेल तर आम्ही त्याची माहिती घेऊ आणि ते काय प्रकरणं आहेत किंवा कुठल्या प्रकरणामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं आहे त्याची माहिती घेऊन त्याची शहानिशा करू आणि त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल. आपण कचऱ्याचं कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं आणि आजकाल खालच्या माणसाला जरी पुरस्कार मिळाला तर महापौर तिथं जातात, पण आपण मात्र दिल्लीला असलेल्या पुरस्काराला विमानानं एका स्वच्छता कर्मचारी ताईला घेऊन जाता आणि तो पुरस्कार स्वीकारायला लावता. यामागं प्रेरणा कोणाची? नाही, मी जेव्हापासून पाहत आलो आहे की आपले जे स्वच्छता कर्मचारी असतात ते अगदी सकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत काम करत असतात. आपल्या घरात ईद असतो, दसरा असतो, दिवाळी असते, विविध सण असतात. हे सण सगळे आपण पार पाडतो, गणेशोत्सव असतो. आपण दुसऱ्या दिवशी निवांत होतो, परंतु दुसऱ्या दिवशी आपण केलेला कचरा उचलण्याचं काम ही मंडळी करतात. विचार करा, लातूर शहरात साधारणतः 200 टन कचरा निर्माण होतो. 10 दिवस जर ह्या कर्मचाऱ्यांनी एक काडी हलवली नाही तर आपल्याला घरापर्यंत जाणं शक्य होणार नाही, ढिगाऱ्यावरनं जावं लागेल. आणि हे सगळं करत असताना आपण लातूर शहर महापालिकेचा जो कचरा डेपो आहे तिथं 80 फुटाचे डोंगर होते, साधारणतः 20 एकर जागा व्यापली होती. आणि आम्ही ज्यावेळेस मी महापौर झालो आणि चंद्रकांत बिराजदार साहेब उपमहापौर झाले त्यावेळेस तिथं कचरा टाकायलाही जागा शिल्लक नव्हती. गावकऱ्यांना त्रास होता, आजूबाजूच्या गाड्या खोळंबायच्या. आम्ही अगदी त्याला वेग दिला आणि आज साधारणतः 8 ते 9 एकर जागा ही आम्ही पूर्णतः खुली करून त्याचं मैदान केलेलं आहे. 4.5 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया आज केली आहे. मराठवाड्यातली पहिली लँडफिल सॅनिटरी लँडफिल साईट ही महापालिकेकडे आहे. 3.5 एकरवर कॉन्क्रीटचा बेड आम्ही टाकलेला आहे. 2 मोठे गोडाऊन्स आम्ही बांधतोय आणि त्या ठिकाणी खूप वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग आम्ही करतोय. घनकचऱ्यापासून खत निर्मिती करतोय. खत किती झाला आतापर्यंत? साधारणतः 3 लाख टनापेक्षा अधिक खत हा त्यापासून मागच्या 3-4 वर्षामध्ये निर्माण झालेला काय केलं. आणि तो खत जो आहे तो शेतकऱ्यांना दिला जातो. त्याचबरोबर RCF कंपनी यांना सुद्धा तो खत दिला जातो. त्याचा काही पैसा मिळतो आपल्याला का आपण विनामूल्य देतो? खरं म्हणजे जो करार झालेला आहे त्या करारामध्ये प्रक्रिया केल्यानंतर त्या खताचे पैसे हे कंत्राटदाराला मिळण्याचे सोय आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं जे होतं ते तिथली जागा रिकामी करणं होतं. आणि महाराष्ट्रात कुठल्याही महापालिकेला जमलं नाही. मी अगदी मोठ्या महापालिकेचं सुद्धा उदाहरण आपल्याला देतोय. ते लातूर महापालिकेनं केलं. अगदी 1.5 वर्षामध्ये 4.5 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया आपण करून तेवढा मोठा डोंगर संपवला. आत्ताही आम्हाला निधी कमी पडला. कदाचित थोडा जर 5-10 कोटी रुपयाचा निधी असता तर आज रोजी पूर्णतः 20 एकर जागा खुली आपल्याला दिसली असती. आता 25% काम राहिलंय, तेही आम्ही करतोय. GSTची काय अवस्था आहे? लातूर शहराला GST साठी केवळ 1.25 कोटी रुपये अनुदान मिळतं. फक्त 1.25 कोटी रुपये अनुदान मिळतं. चंद्रपूर महापालिकेला साधारणतः 4.5 कोटी रुपये मिळतात. परभणीला जास्त मिळतात. आणि दैनंदिन मासिक खर्च 7 कोटीचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती खूप बिघडते. त्यामुळे आम्ही वारंवार राज्य शासनाकडे तशी विनंती केलेली आहे, नगर विकास खात्याकडे केलेली आहे, वित्त विभागाकडे केलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडं, अजितदादा पवार साहेबांकडं आणि पालकमंत्री महोदयांकडे विनंती केली आहे. त्यांनी सुद्धा त्याला गती दिली आणि मान्यता दिलेली आहे. तांत्रिक गोष्टीची पूर्तता होईल आणि मला वाटतं की महिनाभरामध्ये त्याला यश प्राप्त होईल आणि लातूरला किमान 4.5 कोटी रुपये महिन्याला GST अनुदान मिळत राहील. आधीच्या काळामध्ये घडलेल्या प्रशासकीय त्रुट्यांमुळं ते अनुदान आपल्याला मिळू शकलं नव्हतं. परंतु आता आम्ही त्याच्यामध्ये एवढं पाठपुरावा केला आहे
की ते अनुदान आता अंतिम टप्प्यामध्ये आणि 1-2 महिन्यामध्ये ते अनुदान लागू व्हायला आपल्याला 68 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी दिले. त्या प्रकल्पाचं म्हणजे त्या पैशाचं काय काय केलं पुढं? लातूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून एक आम्ही आराखडा तयार केला. लातूर शहरातले रस्ते नाले याची कामं निवडली आणि प्रत्येक प्रभागातून किमान 2 ते 3 कोटी रुपयाची कामं आम्ही निवडली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असलेल्या भागातूनही निवडली, काँग्रेसच्याही भागातली निवडली आणि 68 कोटीची योजना आम्ही मांडली. त्याचा वेगानं पाठपुरावा केला. पालकमंत्री महोदयांनी तो विषय लावून धरला आणि आपल्याला नगरविकास खात्याकडनं 68 कोटी रुपये मिळालेले आहेत. आत्ता 1-2 दिवसामध्ये कदाचित त्याची निविदा जाहीर होईल. 25 दिवसानंतर निविदा उघडली जाईल आणि पुढच्या महिनाभरामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि त्या कामाच्या माध्यमातून लातूरकरांचा राहिलेला विकासाचा बॅकलॉग हा पूर्णतः भरून काढला जाईल. याचबरोबर मला आपल्याला सांगावं असं वाटतं की कोविड काळामध्ये आपला सगळा पैसा कोविडवरती खर्च झाला. म्हणजे आपण 1,500 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले, जम्बो कोविड केअर सेंटर उभारलं, सर्व पैसा आपला तिथं खर्च झाला. तरीसुद्धा पगारी आपण करू शकलो, तरीसुद्धा विकास कामं आपण राबवू शकलो आणि आपल्याकडं दलितोत्तर योजना, नगरोत्थान योजना जिल्हा स्तरावरची, दलित वस्ती सुधार योजना या माध्यमातून साधारणतः मागच्या काळामध्ये आपण 25 कोटीची कामं मंजूर केली. ती कामं प्रगतीपथावर आहेत. आत्ता 40 कोटीची कामं आपण मंजूर केलेली आहेत आणि इतर जी काही योजना आहेत या सगळ्याचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला खात्री देतो की निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी 150 कोटी रुपयाच्या विकास कामाचा हिशोब लोकांसमोर ठेवल्याशिवाय आम्ही निवडणुकाला जाणार नाही, हे मी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो. आपण हे सर्व करत असताना गाव भागातील हॉस्पिटल नेमकं कोणत्या अवस्थेत आहे आता? गाव भागातलं जे आपलं जुनं रुग्णालय आहे पंडित जवाहरलाल नेहरू रुग्णालय, तो खरं म्हणजे गाव भागाच्या आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मी स्वतः गाव भागात वाढलेला आहे, माझा जन्म तिथं झालेला आहे आणि त्यामुळं गाव भागाचं काहीतरी देणं आहे. त्यामुळं आम्ही गाव भागाच्या हॉस्पिटलच्या कामाला वेग दिला आणि मध्यंतरी पालकमंत्री महोदयांकडं वैद्यकीय शिक्षण खातं आहे, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं असं आलं की वैद्यकीय शिक्षण विभागानंच ते जर घेतलं, तिथं साधारणतः 1.5 एकर जमीन आहे, ती जर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने विकसित करून त्या ठिकाणी हॉस्पिटल केलं तर एक दर्जेदार सुविधा मिळू शकतात. म्हणजे खाजगी कंपनीला देणार का महानगरपालिकाच करणार? नाही, खाजगी कंपनीलाही देणार नाही आणि महापालिकाही करणार नाही, कारण महापालिकेकडे ती आर्थिक परिस्थिती नाही. तर शासनाचा निधी वापरून ते रुग्णालय उभं केलं जाईल आणि अतिशय अद्ययावत लातूरकरांचे स्वप्नपूर्ती होणारं ते रुग्णालय अंतिम टप्प्यामध्ये आहे. लातूरच्या लोकनेते विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचाच एक आउटरीच सेंटर म्हणून त्या ठिकाणी व्हायरोलॉजी डिपार्टमेंट, म्हणजे जे साथीचे रोग आहेत किंवा इतर रोग आहेत त्याच्यासाठी एक स्पेशल डिपार्टमेंट त्या ठिकाणी होईल. साधारणतः मी खरं म्हणजे आज जाहीर करणं योग्य नाही, परंतु किमान 100 ते 150 कोटीचा तो प्रकल्प हा लातूरात येणार आहे आणि वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं तो उपक्रम आपण हाती घेतोय. आपण मध्ये एका वाहिनीला असं म्हणलात की आम्ही आठवड्यात 1-2 दिवसाला पाणी देऊ शकत होतो, मग नेमकं काय अडचण आली? नाही, आजही आठवड्याला 2 दिवसाला पाणी हे लातूर महापालिका देऊ शकते. ह्याच्यावरती मी पुन्हा अधोरेखित आपल्याला करू इच्छितो. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही जाहीर केलेलं होतं की आठवड्यातून 2 दिवस पाणी देऊ, पण ते प्रात्यक्षिक स्वरूपाने असेल. आम्हाला त्याच्यामध्ये काय अडचणी येतात त्या पाहायच्या होत्या. पहिले 2 राऊंड हे पाण्याचे आपण आठवड्यातून 2 वेळाचे यशस्वी केले. 3रा राऊंडसुद्धा संपवत आलेला होता. परंतु काय होतं की बऱ्याच ठिकाणी नागरिकांना सवय आहे, काही ठिकाणी 6 तास पाणी, काही ठिकाणी 4 तास पाणी आणि मग एकदा शेड्यूल ठरला की 1.5 तास पाणी मिळेल पण 4 दिवसाला मिळेल, तर इतर नागरिकांची काही अडचण नसते. पण ज्यांना 6 तास 4 तास पाणी मिळतं ते नागरिक थोडेसे ओरड करतात की आम्हाला पाण्याचा वेळ कमी झाला. त्याही वेळेस आम्ही समजून सर्वांनी घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मागच्या 2 महिन्यामध्ये लातूर महापालिकेनं साधारणतः 53 किलोमीटर पाईपलाईन शहरांतर्गत ही नव्यानं टाकलेली आहे
750 क्रॉस कनेक्शनची कामं आम्ही केलेली आहेत. अमृत योजनेअंतर्गत का वेगळ्या कुठल्या नाही, फंड्समधनं? आपल्याला जी 2016 साली योजना मंजूर होती, मुळात ही योजना अमृतची जरी असली तर ही 2016-17ला मंजूर झालेली आहे, ज्यावेळेस महापालिकेत काँग्रेसचं सरकार होतं. परंतु दुर्दैव आमचं असं झालं की तो जो कंत्राटदार होता तो एका विशिष्ट पक्षाचा होता. भारतीय जनता पक्षाचं ते जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांच्याशी निगडीत ते कंत्राट आहे. त्यामुळं त्यांनी काम निकृष्ट केलं, त्यांना आम्हाला काळ्या यादीत टाकावं लागलं, त्यांनी अर्धवट काम सोडलं आणि लातूरकरांचं खरं म्हणजे वेटीस धरण्याचं काम त्यांनी केलं होतं. नंतर मात्र वेगळ्या कंत्राटदाराला नेमलं आणि अगदी 3 महिन्याचं मी आकडेवारी आपल्याला सांगतो, 3 महिन्यामध्ये 52-53 किलोमीटर पाणी पाईपलाईन अंतर्गत शहरामध्ये आम्ही टाकली, 750 क्रॉस कनेक्शन केलेत, 250 वॉल्स लावलेले आहेत. एवढी यंत्रणा सक्षम केलेली आहे. आता जलशुद्धीकरणावर 15 वर्षापासून असलेले पंप आम्ही बदलले आहेत, 15 वर्षापासून असलेले ट्रान्सफॉर्मर आम्ही बदललेले आहेत. त्यामुळे आता तर उलट जानेवारीपेक्षा आत्ताची यंत्रणा ही अधिक सक्षम आहे. केवळ अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही, केवळ कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नाही आणि म्हणजे कोण करायचा समन्वय? नाही, ह्या सगळ्या प्रशासकीय बाबी आहेत. आम्ही ज्या काही धोरणात्मक बाबी आहेत त्या धोरणात्मक बाबींची पूर्तता करणं, त्याला निधी उपलब्ध करून देणं, त्याच्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं, हे सगळं केलंय. 15व्या वित्त आयोगातून पाणी पुरवठ्यासाठी राखीव असणारा साधारणतः 5 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मी प्रत्येक प्रभागात पाईपलाईन करिता मी 10-10 लक्ष रुपये वितरित केलेत, इतर कामांना वितरित केलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी ह्या सगळ्यामध्ये सुसूत्रता करून योग्य पद्धतीनं पाण्याचं नियोजन आम्ही करतो आहोत आणि लवकरच 2 आठवड्यातून 2 वेळा पाणी हे लातूरकरांना दिलं पाहिजे. आजही ते देऊ शकतो, केवळ ही सुसूत्रता नाही आहे. थोडंसं आम्हाला आता पदाधिकाऱ्यांनाच पुढाकार घेऊन ह्यामध्ये सुसूत्रता करावी लागेल आणि लातूरकरांच्या प्रति उत्तरदायित्व आपलं आहे, माझं स्वतःचं आहे. त्यामुळं लातूरकरांना जे चांगलं करता येईल आणि जो काही विशेष त्यांचा मुद्दा आहे की आठवड्यातून 2 वेळा पाणी मिळालं पाहिजे, ते 2 वेळा पाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. फक्त 15 दिवस आपल्या कारकिर्दीचे आहेत. आपलं स्वप्न होतं आपण पाठपुरावा करून छत्रपती शाहूराजेंचा पुतळा करून घेतला. जाणीवपूर्वक त्या पुतळ्यावर विक्रांत गोजमगुंडेचं नाव येईल म्हणून त्याला आडकाठी आणली गेली का? नाही, छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा व्हावा ही समस्त लातूरकरांची इच्छा होती. मग ते काम रखडलेलं होतं आणि मग महापौर झाल्याच्या नंतर अगदी महिनाभरामध्ये त्याच्यावर वर्क ऑर्डर द्यायला लावल्या. त्या ठिकाणी चबुतऱ्याचं भूमिपूजन केलं आणि ते पुतळ्याचं काम व्हावं याकरिता गती दिली. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची सुरुवात केली आणि नंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळं, घटनेमुळं आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. त्यांच्याप्रती एक ऋणाचे उतराई तर करू शकणार नाही, पण त्यांच्या चरणी एक सेवा घडावी या हेतून आम्ही ते केलेलं आहे. आज चबुतऱ्याचं काम पूर्ण आहे, छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा पूर्ण आहे. साधारणतः 150 टन वजनाचा तो 1,500 टन वजनाचा तो पुतळा आहे, लोखंडेंनी केलेला आहे. एक गुणवंत कलावंत दिनेश लोखंडे यांनी साकारला आहे आणि अतिशय दर्जेदार तो पुतळा तयार आहे. केवळ छत्रपती संभाजी राजे यांची वेळ घेण्याकरिता आता 15 दिवसात होणार का? आमचा प्रयत्न राहणार आहे. पण आज मला हे समाधान आहे की मी चबुतऱ्याचं काम पूर्ण करू शकलो, पुतळ्याचं काम पूर्ण करू शकलो. त्याच्यासोबतच जिजाऊंचा पुतळा सुद्धा आज बनून तयार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा पुतळा बनून तयार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचा पुतळा अंतिम टप्प्यामध्ये आहे. या सगळी पुतळी ही तयार आहेत आणि ती स्मारक करण्याचा प्रयत्न आहे. एक बाब आहे बद्दर साहेब की सगळं काही आपल्याला करायचंय, खूप स्वप्न, खूप आराखडे आपण नाही. लोकप्रतिनिधी लोकप्रिय होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक प्रशासकीय अधिकारी अमन मित्तल आल्यापासून लातूरच्या स्पीडला ब्रेक लावण्याचं काम केलं जातंय. आपण महापौर म्हणून हो किंवा नाही याबद्दल सांगा. नाही, हो किंवा नाही या 2 शब्दातच उत्तर देणं कुणावर तरी अन्याय किंवा कुणावर तरी प्रेम अशा पद्धतीनं होईल.
ही बाब खरी आहे की मागच्या काही महिन्यामध्ये थोडासा कामाची गती ही कमी झालेली आहे, पण त्याच्यात काही कारणं त्यांची वेगळी असू शकतात. मात्र प्रशासकीय अधिकारी कुठं माझं नाव दगडावरती कोरलं जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असतील असं मला वाटत नाही. कारण मी हा मानणाऱ्यांपैकी आहे की दगडावर नाव नाही कोरलं गेलं तर हरकत नाही, लोकांच्या हृदयामध्ये नाव कोरता आलं मला तर माझं आयुष्य सफल झालं असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळं त्या अशा गोष्टींकडे मी लक्षच देत नाही किंवा मला ज्यासाठी त्या गोष्टींना फार महत्त्व मी देत नाही आयुष्यात. मी आयुष्यात महत्त्व देतो ते लोकांच्या प्रती कटिबद्धता, नेत्यांच्या प्रती असलेली माझी निष्ठा आणि जे पॅशन म्हणून मी राजकारण करतोय ते करण्याचा आनंद मी घेत असतो. आणि माझा क्षण ना क्षण हा लातूरकरांच्या सेवेमध्ये मी घालवत असतो आणि घालवत राहणार. तुम्ही क्षण ना क्षण लातूरकरांच्या, सर्व लोकांच्या, सर्व व्यापारी असतील, उद्योजक असतील, विद्यार्थी असतील ह्यासाठी करता. आणि एवढंच नाही, मला आठवतं आहे की बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही जे काम केलं आहे त्याबद्दलही थोडक्यात सांगावं. नाही, मी बचत गटाच्या माध्यमातून काम म्हणजे काही महिलांना आम्ही प्रवृत्त केलं आणि माझ्या पत्नी ज्या आहेत सौ वर्षा यांनी काही बचत गटांच्या स्थापना केल्या, त्यांना रोजगार मिळवून दिला. सॅनिटरी नॅपकिनचं पहिलं प्रोडक्शन हे त्यांनी सुरू केलं आणि अगदी रास्त दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन महिलांना मिळावेत यासाठी त्यांचा फार मोठा काम राहिलेलं आहे. ते करतायत त्या पद्धतीनं. इतरही बचत गटांना प्रोत्साहन आपण देतोय आणि ह्या वर्षी आपण महाराष्ट्रामध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या महापालिकांना मागे टाकत आपण 13.5 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. आज अनेक बचत गट लातूरमधली अशी आहेत ज्याची नोंद महाराष्ट्रभर व्हावी. कोणाचं मसाले महाराष्ट्रभर जात आहेत, कोणाचे खाद्यपदार्थ महाराष्ट्रभर जात आहेत. आता तर आम्ही एक बचत गटाला विक्रीचं दालनसुद्धा मनपाच्या वतीनं बांधून देतोय. त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आम्ही मिळवून देतोय. एका बचत गटाने तर आपला जो महिला सक्षम करण्याची मशीन असते, कोणाचा सेप्टिक टँक बिघडला तर त्याची सुद्धा मशीन एका बचत गटाने घेतलेली आहे. हा सुद्धा एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आपण केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काम करतोय. आपण कल्चर्ड साहित्य, संगीत, नाट्य, मला वाटतं तुम्ही केलं की नाही, पण वडिलांनी आणि काकांनी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं, पुरस्कार केले. पण नाट्यगृहाचा प्रश्न का गतीनं होत नाही? कुठं धूळ खात पडला आहे? हे माझे काका आदरणीय श्रीरामजी गोजमगुंडे हे मराठवाड्यातले पहिले अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सलग 3 वेळा सुवर्णपदक मिळवणारे ते होते. आयुष्यातला पहिला चित्रपटात जी भूमिका साकारली ते राजा शिवछत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. एकीकडे दिवार चित्रपटाचं शूटिंग चालायचं, एकीकडे माझ्या काकांचं शूटिंग चालायचं. माझ्या वडिलांनी सुद्धा नाटकांमध्ये, सिनेमामध्ये काम केलं. एकंदरीतच एक साहित्याची, नाटकाची, चित्रपटाची, रंगभूमीची एक संस्कृती मला मिळाली. मी स्वतः जरी व्यावसायिक किंवा हौशी मंचावर जाऊन नाटकं केली नसली तरी या सगळ्या व्यासंगाचा फायदा हा राजकीय जीवनात मला होतच असतो आणि एक समाजाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. आपण दुसरं विचारलं की नाट्यगृहाचा प्रश्न का प्रलंबित राहिला आहे, मला आपल्याला सांगावंसं वाटतं की माझे वडील ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते त्यांच्याच काळात लातूरमधलं पहिलं नाट्यगृह हे उभा झालं. कैलासवासी दगडोजीराव देशमुख यांच्या नावाने ते नाट्यगृह आहे आणि ते नाट्यगृह पूर्ण माझ्या वडिलांच्या हातावरती त्याची उभारणी झाली. दुसरं नाट्यगृह लातूर शहरामध्ये मागच्या काळामध्ये जे सुरू आहे त्याच्यासाठी सुद्धा जो रखडलेला निधी आहे, आता तिथं निधी कमी पडला आहे, त्याच्यामुळं त्याचा रखडलेला निधीसुद्धा मिळवून घेण्याचं काम आम्ही शासनाकडनं करतो आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर तो निधी मिळवून त्या ठिकाणी करता येईल. तिसरी बाब आपल्याला सांगावीशी वाटते की गांधी मार्केट परिसरामध्ये मनपाचं एक सांस्कृतिक सभागृह आहे. त्या सांस्कृतिक सभागृहालाही आम्ही त्याचं नूतनीकरण करतो आहे आणि एक छोटं मिनी थिएटर हे त्या ठिकाणी आम्ही करण्याकरिता निधीसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर ते सुद्धा लवकरच होईल आणि एकंदरीत जे जे करणं शक्य आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न. एक गंभीर प्रश्न, लातूरमध्ये तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीला फेस आणणारा प्रश्न, तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही, तुमच्या नेत्याला, की एक राज्यमंत्री जवळजवळ 900 ते 1000 कोटी रुपयाची विकास कामं
नाट्यगृह असेल, समाज मंदिर असेल, पुतळा सुशोभीकरण असेल, गटारी असेल, गावागावाला जाणं असेल, हे सगळं होतं आहे. तुम्ही मात्र महानगरपालिका असताना 100-150 कोटीमध्येच खुश आहात. हे लातूरकर कमी मतं देतात आमदाराला, म्हणून अशा पद्धतीनं लातूरकरांना खिजवलं जाते का निधी का आणला जात नाही? नाही, आमदार महोदयांबद्दल किंवा पालकमंत्री महोदयांबद्दल बोलाल तर लातूर शहरानं कायमच त्यांना मताधिक्य दिलं आहे. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत तर लातूरमधला केवळ एक बूथ सोडला तर सर्व बूथ जवळपास त्यांना प्लस होते. नंतरच्याही दोन्ही निवडणुकांमध्ये ते 50,000च्या पेक्षा मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. त्यामुळं लोक मत कमी देतात हा विषय नाही. आणि कधीही विलासरावजी देशमुख साहेब किंवा उदगीरपेक्षा लातूरला निधी कमी का? राज्यमंत्र्यापेक्षा कॅबिनेट मंत्री असताना हे बोलतच नाहीत. त्यांच्या उद्योगधंद्यालाच ते लक्ष देतात. त्यांना लातूरकडं फक्त एक ढाल म्हणून आमदारकी आणि मंत्रीपद पाहिजे. याविषयी नाही, तुमचं असं काय नाही मत आहे? आहे. कसं आहे की लातूरमध्ये ज्या योजना आल्या त्या योजना सुद्धा आपण बघितल्या पाहिजेत. म्हणजे लातूरला आज महापालिकेला 68 कोटीची योजना आली. मी तुम्हाला सांगितलं जिल्हा नियोजन समिती आणि इतर माध्यमातून सगळ्या मिळून आम्हाला 150 कोटीचे विकास कामं राबवण्याचं आम्ही काम करतोय. आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये 70-30चा जो कोटा ची अट काढली त्याचा कितीतरी मोठा फायदा लातूरला होतोय. आज आपलं एअरपोर्टचं कंपाऊंड वॉलचं काम त्यांनी आता अंतिम टप्प्यात आणले. लातूरला विमानसेवा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लातूर ते एडशी हा जो रस्ता होता तो रस्त्याला गती त्यांनी दिलेली हे गडकरी साहेबांचं आहे ना, ह्यांचं काय आहे ते? पण त्याच्यासाठी जो पाठपुरावा करावा संभाजीरावांनी केला, खासदारांनी केला. मला म्हणजे वाटतं की- बजेट केंद्र सरकारचं प्रयत्न करणार, मेहनत करे मुर्गे साहेब आणि अंडे खाय फकीर साहेब. नाही, हे असं नाहीये. नाही, असं नाही, मला असं वाटतं नाही. एकतर्फी भूमिका घेऊन चालणार नाही, नाही. एकतर्फी नाही. हे बघा की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, हे सगळं चालतं कुठून? तर हे चालतं लोकांच्या पैशामधनं. आज तुम्ही पेट्रोल डिझेल 100-150 रुपयांनी भरता, त्यामधनं आलेल्या एक्साईज ड्युटीमधनं, त्यामधनं आलेल्या पैशामधनंच केंद्र सरकारकडे पैसा उपलब्ध होतो. आज माझ्या लातूरमधले उद्योजक इन्कम टॅक्स भरतात म्हणून केंद्र सरकारकडे पैसा उपलब्ध होतो. आज माझ्या लातूरमधला GST जातो म्हणून केंद्र सरकारकडे पैसा उपलब्ध होतो. ह्या सुद्धा बाबी बघितल्या पाहिजेत. केंद्र सरकारकडनं पैसा खेचून आणणं ही सुद्धा एक कला आहे किंवा ही सुद्धा एक परिश्रम आहेत. ते आमचे पालकमंत्री करतायत. ते ज्या ठिकाणी जे नवं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. राहिली तुलना राज्यमंत्र्याची आणि पालकमंत्र्यांची करताय. आदरणीय संजयजी बनसोडे साहेबांचं जे काही काम आहे ते अवर्णनीय आहे, कौतुकास्पद आहे आणि मला व्यक्तिशः खूप अभिमान वाटतो की अत्यंत काय साधारण साहित्य संमेलन केलं, अगदी छान साहित्य संमेलन त्यांनी पार पाडलं. पण त्या साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक हे पालकमंत्री होते हे सुद्धा विसरता आपण बरं. कामा नये. आज त्यांचं जे काम चाललंय अतिशय अभिमानास्पद आहे. एक तिथं सामान्य जाऊन बघा. कुटुंबातला माणूस नाही, पुढे येऊन तुम्ही इथपर्यंत काँग्रेसचे करतोय. नेते आहात. जे खासदार इथं जाहीर सभेत बोलले की दलित म्हणून अन्याय, संजय बनसोडेला जाणीवपूर्वक आडखाटी घालण्याचं, छुप्या पद्धतीनं विरोध करण्याचं आणि आघाडी धर्म म्हणून, पेशन्स म्हणून ते गप्पा आहेत. तुम्ही बोलू नका. नाही, सगळ्यात मी नको नको बोलू- नको नाही, मी तुम्ही बोलू शकत त्याच्यावर. नाही. नाही नाही, बोलू शकत नाही तुम्ही. जर फक्त- असं काही असतं हां. तर पालकमंत्री महोदय हे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसते, समारोपाच्या मरतेत कार्यक्रमाला का? राहिले शरद नसते. पवार आणि राष्ट्रपती असताना नाही राहून मरतेत का? शेवटच्या पण दिवशी तर पूर्ण शेवटच्या नियोजनामध्ये कुठं होते? शेवटच्या दिवशी तर राष्ट्रपती महोदय त्या ठिकाणी नव्हते. नितीनजी गडकरी साहेब होते. मग अशा वेळी तर टाळता आलं असतं, पण तरीही पालकमंत्री महोदय होते. मी स्वतः 3-4 दिवस होतो. मी हो, तुम्ही काँग्रेस होता. पक्षाचा पदाधिकारी तुम्ही म्हणूनच होता, तुम्ही ओळखलं होता. जातो. तुम्ही एक आम्ही रसिक तिथं म्हणून, होतो. साहित्यिक म्हणून, आणि लातूरकर म्हणून विशेष- तिथं होतात. आता विशेष सगळ्यात म्हणजे महत्वाचा प्रश्न, आपण म्हणताय की संजय बनसोडे साहेबांना आडकाठी करण्याचा प्रयत्न, असं मला तरी तुम्ही वाटत नाही. खासगीत कुठंही कधीतरी नाहीये. विचारून बघा. कारण संजयजी बनसोडे साहेब लातूरमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा फिरतात त्यावेळी ते आवर्जून पालकमंत्री महोदयांचं नाव नाव घेतात. हे घेतात. मी बिचारा अनुभवलेलं दलित आहे. माणूस आहे, घ्यावं लागतंय. नाही, ह्याच्यामध्ये जात किंवा धर्म बघण्यापेक्षा हा. व्यक्ती काय आहे हा. आणि व्यक्तीचं काम काय आहे, त्याचे संबंध काय आहेत हे बघितलं पाहिजे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेलं होतं की सर्व जिल्ह्यातल्या आमदारांनी, खासदारांनी, महानगरपालिकेने निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. मग हे काम झालं असतं का त्यांना आडकाठी करायची असती तर? बरं, ओबीसीचा प्रश्न सगळ्यात महत्वाचं.
ओबीसीचा प्रश्न तुमच्या महाविकास आघाडी सरकारमुळं हा रेंगाळतोय आणि आता येणाऱ्या निवडणुका ह्या ओबीसी शिवाय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं. आणि आपण तर ओबीसीचे नेते बैठका घेतल्या, सगळीकडे गेलात आणि त्याला काय म्हणतात की एक माइलस्टोन म्हणून तुम्ही काम करत होतात. अशा परिस्थितीत समाजावर अन्याय होत असताना तुम्ही पक्षाच्या बाजूनं राहणार का समाजाच्या बाजूनं राहणार? नाही, निश्चित ज्या समाजामध्ये जन्म घेतला, ज्या समाजामध्ये घडलो, त्या समाजाच्या प्रतीच जास्त उत्तरदायित्व माझं राहील किंवा त्यांच्यासोबतच राहील. विशेष म्हणजे आपण एक बघितलं पाहिजे की 2010 सालापासून हा प्रश्न खितपत पडलेला आहे. मग त्याच्यामध्ये जी ट्रिपल टेस्ट पूर्ण करायची आहे, ह्याचा सगळ्याचा गाभा हा आहे की त्याला ट्रिपल टेस्ट पूर्ण करायची आहे. ट्रिपल टेस्टमध्ये काय द्यायचं आहे की समजा लातूर शहर महापालिका आहे, इथं 3 लाख मतदार आहेत, तर नेमके इथं ओबीसी किती राहतात? मग समजा जर इथं 10% ओबीसी राहत असतील आणि 27% आरक्षण दिलं असेल तर ते कोर्टाने म्हटलं की ते चुकीचं आहे. जर 27% ओबीसी आहेत तर 27% द्या, जर 40% आहेत तरी 27 द्या. पण ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 10%, 15% ओबीसी आहेत, तिथं त्या संख्येच्या प्रमाणे त्यांना आरक्षण मिळावं ही सुप्रीम कोर्टाची भूमिका आहे. परंतु हे डाटा देण्याकरिता केंद्र सरकारकडे डाटा असताना त्यांनी दिलेला नाही आहे. राज्य सरकारनं समर्पित आयोग केला. आता प्रत्येक महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय मागासले पण त्यांनी जमा केलं मागच्या आठवड्यामध्ये, त्याचा डाटा तयार केलेला आहे. आता फक्त कुठल्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत जिल्ह्याची, एकंदरीत शहराचा त्यांनी ओबीसीचा डाटासुद्धा तयार केला. परंतु सुप्रीम कोर्टाला जे अभिप्रेत आहे की एखाद्या जिल्हा परिषद गटामध्ये किती ओबीसी आहेत, एखाद्या प्रभागामध्ये किती ओबीसी आहेत, तो डाटा करण्याचं काम सुरू आहे. आणि मला अपेक्षा आहे, मी आशावादी आहे की हे सगळं होईल आणि निवडणुकांच्या पूर्वी ओबीसींना त्या ठिकाणी आरक्षण लागू होईल. हे आरक्षण जर नाही लागू झालं तर मात्र मोठा जन आक्रोश हा आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळेल. आणि तो काही केवळ एका पक्षावर नसणार, कारण याच्यामध्ये राज्य सरकारला जसं काही लोक जबाबदार धरत आहेत, तसंच काही लोकांनाच्या हेही सुद्धा लक्षात आहे की केंद्र सरकारनं सुद्धा आपली जबाबदारी झटकलेली आहे. त्यामुळे हा जनाक्रोश कुणालाही परवडणारा नाही आहे. आम्ही महाराष्ट्रभर याची जनजागृती केली, अगदी लोणावळ्यापासून सुरुवात केली. लातूरमध्ये मोठा मेळावा झाला, अनेक ठिकाणी मी गेलो, मोठ्या नेत्यांच्या सोबत सभासुद्धा त्या ठिकाणी घेतल्या. आणि आता ओबीसींच्या लोकप्रतिनिधींमध्ये जनजागृती झाली आहे. आणि मला वाटतं की राज्य सरकार ज्या पद्धतीनं आत्ता आम्ही बघतोय, जी पावलं राज्य सरकार उचलतंय, मला खात्री आहे की ओबीसींना आरक्षण निवडणुकांपूर्व मिळेल आणि ओबीसीच्या आरक्षणासहितच निवडणुका होतील. अच्छा, एकंदरीत एक नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, महापौर, या सगळ्या भूमिका, आणि एक लातूरकर, एक साहित्यिक लातूरकर, एक कलावंत लातूरकर म्हणून मराठवाडा नेत्याविषयी आपलं काय मत आहे? दैनिक मराठवाडा नेता खरं म्हणजे आधी वृत्तपत्र माध्यमात होता, आता डिजिटल माध्यमांमध्ये दैनिक मराठवाडा नेता येतोय. एक मात्र गोष्ट आहे की ज्या ज्या ठिकाणी दैनिक मराठवाडा नेता असतो तिथं तो टॉप करत असतो. म्हणजे वृत्तपत्रामध्ये गेला तर मला आठवतं की मी लहान असल्यापासून आपला आणि माझ्या वडिलांचा स्नेह आहे. तुम्ही कायम माझ्या घरी यायचात आणि तुमची घरी आल्यानंतर पेपर देण्याची जी सवय आहे, म्हणजे घरात ऑलरेडी पेपर आलेला असो अथवा नसो, तुम्ही स्वतः एक कॉपी द्यायचात आणि आम्ही ते वाचायचो आणि तुमचं बोलणं, तुमचं धाडसीपणा वडिलांच्याकडनं ऐकायचो. एक वेगळं आकर्षण मराठवाडा नेत्याच्या प्रती होतं. आणि मराठवाडा नेता ब्लॅक अँड व्हाईटमधनं कलर होणारा हा लातूरमधला पहिला वर्तमानपत्र होतं. त्यामुळं एक वेगळं आकर्षण मराठवाडा नेत्याचं आहे. आणि ज्या बातम्या इतर कोणी छापत नाही त्या मराठवाडा नेत्यामध्ये वाचायला मिळतात. त्यामुळं मी त्याचा नियमित वाचक आहे. कधीकधी माझ्याही विरोधामध्ये तुम्ही बातमी छापता किंवा आमचेही चिमटे घेता, आमचेही गालगुच्चे घेता, परंतु त्याला नकारात्मक न घेता आमच्या चुकात तुम्ही निदर्शनास आणून देता, या पद्धतीने मी बघत असतो. माझ्या आयुष्यामधली पहिली बातमी जर कोणी छापली असेल तर ती दैनिक मराठवाडा नेत्याने छापली. आपण कदाचित ते विसरला असाल. मी 15-17 वर्षापूर्वी एक स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली होती आणि त्याचं काम सुरू केलं होतं. त्यावेळेस तुम्ही एक बातमी छापली होती, माझा फोटो छापलेला होता आणि त्याच्यात तुम्ही, मला वाटतं गोखले वाडा का काय कुठलं तरी एक हॉटेल तुम्ही पाहिलेलं होतं आणि त्याच्यात तुम्ही छापलं होतं की त्या पद्धतीनं हे
सगळं संकुल विकसित व्हावं अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त आळंदी रोडवर गोखले आपण व्यक्त केलेली होती. त्यामुळे मला तर मराठवाडा नेता जीवाच्या म्हणजे मनातल्या एका कोपऱ्यामध्ये वेगळं स्थान आहे. त्याचबरोबर जेव्हा डिजिटलमध्ये मराठवाडा नेता आला त्यावेळेस सुद्धा तुम्ही मला बोलवलं होतं आणि माझे मित्र सत्यजितजी हे या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केल्यानंतर सगळ्याच घडामोडीचे अपडेट त्यांच्याकडनं मिळत असतात. पण मला दैनिक मराठवाडा नेत्यापेक्षा बद्दर साहेबांबद्दल बोलायला आवडेल. एक निर्भीड व्यक्तिमत्व, एक परखड व्यक्तिमत्व आणि प्रेम करावं तर बद्दर साहेबांसारखा आणि राग व्यक्त करावा तर तोही बद्दर साहेबांसारखा. जर एखाद्यावर प्रेम केलं तर अगदी अर्धा पेपर भरून किंवा एक फुल पेज भरून त्याचं कौतुक तुम्ही करता. एखाद्याचं चुकलं तर त्याचा समाचारसुद्धा पानभर भरून घेता. त्यामुळं बद्दर साहेबांचं एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केलं आहे. खरं म्हणजे दैनिक मराठवाडा नेता आणि बद्दर साहेब यांची तुलना इतर वर्तमानपत्रांशी करणंच मुळात चुकीचं आहे. वर्तमानपत्रांच्या या काळामध्ये दैनिक मराठवाडा नेताचं वेगळं स्थान आहे आणि इतरांचं स्पर्धा वेगळी आहे. आणि आता तुम्ही मुलाखतींच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार मुलाखती मांडताय. अनेक अशी सामाजिक क्षेत्रात कार्यरत मंडळी आहे ज्यांच्या मुलाखती तुम्ही मांडल्या जे आम्हाला कधी तसं माहितीच नव्हती, पण ते ऐकल्याच्या नंतर त्यांचा जीवन प्रवास कळला, लातूरमधल्या घडामोडी कळल्या. त्यामुळं मराठवाडा नेत्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तुमच्या टीममध्ये असणारे सन्मान्य कुलकर्णी जी असतील, भट्टरजी असतील जे सुरुवातीच्यापासून त्या या सगळ्यात होते, माझे मित्र सत्यजित बद्दरजी असतील, या सगळ्यांनाच मी शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हाला मात्र मी एवढीच आम्ही सर्व आपल्यापेक्षा वयाने लहान आहोत त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की आपण तब्येतीची योग्य काळजी घ्या. कारण आजही तुम्हाला आम्ही बघतो की तरुण माणसासारखं दिवसातले 14-14 तास तुम्ही पळता. दररोज किमान 2-3 जिल्ह्यामध्ये तुमची धावपळ असते. तब्येतीची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे आणि पुढच्या पिढीकडं हा वारसा देत असताना त्यांना मुक्त हस्ते हा वारसा पुढच्या पिढीला मिळावा आणि तुम्ही आता थोडं मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावं अशी अपेक्षा माझी तुमच्याकडनं राहणार आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. दैनिक मराठवाडा नेताचे आभार व्यक्त करतो. वाचकाच्या मनामध्ये वेगळं स्थान केलेल्या या वर्तमानपत्राला अशीच भरभराट लाभो ही माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि लातूरचा महापौर या नात्यानं लातूरकरांच्या वतीनं आपल्याकडं शुभेच्छा व्यक्त करतो. खूप खूप आभारी आहे. आपण सुद्धा माझा 1% गुण निर्भीड बनावं, जिकडून जमल तिकडून यमदार MLC व्हावं हीच मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.